कसं चाललंय खायला ऊस जणू काय गुरांना ऊस तोडून घातल्या ग चाललंय या लय दिवसात ऊस खाल्लाय मलाच आठवणा मी ऊस कधी खाल्ल्याला आणि ऊस रानात इतका लावलाय 2 एकर आणि ऊसच खाल्ला ना बघा ऊस केवढा आला माग ऊस बघा कारखान्याला घालवायच्या लेवल चालाय बापूंला लय कटाळा आलाय म्हणून बापूंचा आराम चालाय आणि आत्या म्हणली चहाचं लय ध्यान झालंय म्हणलं चहा पिण्यापेक्षा ऊस खा की मग ओरिजिनल साखर तेवढं काढून जा मी काढतो माझं आम्हाला घर न्यायचं ही मी आता नाही यायचं तुम्ही लय छान आहे या मरायला लागले एक तर आधी आणि काढता एक पात काढायची की चाललो की आता एवढा ऊस खाय आत्याला चहाच ध्यान झालं होतं ऊस खातोय आम्ही अहो काय मुंबईचं काय आंदोलन म्हणतंय पाटील साहेब सांगा की होय हो समधी मुंबईला अहो तुम्ही काय करा माहितीये का फोन लावून सविस्तर बोला होय आता फोन संध्याकाळी नाही मला कसं बोलायचे आपली जी बघणारी समधी आहे ती होय सगळी लोक ते मुंबईच्या आंदोलनाचं काय चाललंय ते सांगा ना तुम्ही काय व्हाय ना फोन करून सांगा पाटील साहेब अहो माझ्या फोनची अडचण आली मग काहीच नाही आलं कशाला सांगताय आता चार्जिंग संपली आता संध्याकाळी करीन फोन मग तसं आहे, अडचण आली माणसांना वाटतं मग नाही बापूंला देतच नाही काय नाही देते ते मला पण सकाळी एकच चपाती खाल्ली ती भुका लागले ते आता वाजल्या बघा किती 4:30 वाजल्यात ना होईल का म्हणजे जेवायला जावाच लागेल हो असू द्या माझे राहिले ओलीशे 5 एक 20-25 फुटाचे ते काढतून जातो घरी आता माघारी या जीवन तेवढं आम्ही अर्ध ह्या सासू सोना कटाळले ते हो चला मग चला चला हा दाखवूया हो घरी जायचा ना पिलू चेप्या आम्ही चहा प्याला ना तुम्ही आता थांब बाया कोणाचा फोन आला काय जणू मधीच काढून टाकले नुसतं सकाळपासून खुडायचंय आता उद्या मला वाटतं उद्या आणि परवा अजून 2 दिवस जाऊन काय हळूहळू उद्या नाही व्हायची का उद्या आणि परवा म्हणजे नेमकं बुधवार गुरुवार होती आज गुरुवारी यारवाळीच होईल तर उद्या खुडायचं आणि हिन तर दिवस पार मावळलाय म्हणजे तो का मी बापू गेल तर घरी आता आम्हाला नाही तर आम्हाला बोलावले सुरकेल तर आता आम्ही जातो हळूहळू चालत बापू घरी गेल्यापासून एवढी पात लावली चला यो आम्ही चाललो घरी होय आत्या बाई चाललो घरी अंधार पडला रस्त्याला बोलवले बापूंला म्हणलं तुम्ही आता दूध पुडी घेऊन आम्ही आलो रस्त्याला हळूहळू आत्या म्हणले मला दुधाचा चहा प्यायचा आहे म्हटलं बरे हो का आमचा ऊस बाका कसा झालाय नादच खोळा ह्याच्यात काय टाकले आणि पलीकडे भाजी तुम्ही सकाळच्या व्हिडिओ मध्ये बघितली दुपारच्या आणि आता हे तर कोथमीर टाकली अजून ती उगावली नाही ह्यात भाजी चापून कोथमीर काढत होतो आम्ही गेल्या महिन्याचा व्हिडिओ बघितला ना तो भीती ह्याच्यातच होतो बघा ऊस दिसत होता का आता केवढा ऊस दिसतोय आता बघा कसला मोठा ऊस झालाय आणि इकडं आहे मका पिकाची मका आहे आता एक कणीस घेऊ का एक कणीस भाजून खायला कोणाकोणाला आवडतं मकाचं मला आवडतं खायला मकाचं कणीस आमच्यात कधी पण उकडायचं हे चाललेलं असतं सकाळपासून रानात आहे अंधार पडला तोंड कसलं झालंय लाल 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 जर झाले तरी ऊन नाही म्हणून बरं नाही तर काय खरं नव्हतं आता बघू घरी कसं चाललंय ह्याच्या आधी मम्मीने व्हिडिओ काढला आजची झाली रात्र तर हाय मम्मी
ती इकडं नाही तर चांगलं आज तुला फॅन्सी झाली ग कुकर मध्ये. हे मम्मी अहो, आज लय फॅन्सी झाली पण ती जरा नीट ही कर ना. कशाची बाया, जीव दमून गेला एक सकाळ अंग खाजावते चावते हिरब ह्यानी बाजरी खुरपायची म्हणती ही करायला गेलती ना हांडा भरला नाही ती पाण्याची पंचायत झाली. मम्मी बाजरी खुडाय गेलती ना. नेनू लिहितो काढायला हांडा नेनू का काढत ना. ए आजीला काय रात्री म्हणती या रात्र झालं कोण काढते विहिरीत पाणी. आता रात्र झाली विहिरीत पाणी कोण काढायचं. आल्या शाळेत ना लक्षात तर जाता अगं ते अभ्यास फास्ट औषध काढत पिली नाही का तू ज्ञानेश्वरी? मला सापडलंच नाही. एक तर सर्दी एक तर असलं डोकं दुखते ना माझं. सर्दीने डोकं दुखतं. मग माझं औषध पियचं ना तुला मी म्हणलं होतं ना औषध पिली. माझं अंगच तापतंय सर्दी. तू औषध का पिली नाही? मला सापडायला बॉटल दिली तुला औषधाची दिलीच नाही. पिठं चांगलं सवय. कसं आणलं ते येता रानातलं ते उकडायच्या मस्तपैकी आम्ही गुरांना काय केलंय त्याला. आणि हो का गुरा औषध काय तर हे होय मम्मी. मस्तपैकी वाटून डाळीचं बेसन करणार आहे. हो का हरभऱ्याची डाळ भिजायला घातली या दाखव घेऊ आणि छान अशी वाटायची मस्तपैकी असं चरका देऊन असं छान पैकी बेसन करायचं. आता एक जण बेसन आता माझ्याकडे बेसन करायचंय आत्याकडे भाकरी करायच्यात अजून आता असे सगळे बाहेरचं काम आवरून. बरं झालं तुम्ही कंच तरी आणलं तर आणले म्हणलं खात्याला पोरं. कारण की बेसन बनले आता कंचात खावा लागले. नाही बेसन इकडे शिवाय करायला टाकायचं तिकडे लगे भाकरी होत्याल्या. एक जण आधी तिकडेच भाजून लिंबू आहे मुलांचं करायचं. अरे रामा गेली का लाईट? लिंबू आहे का? लाईटीनं तर काय येते होते का नाही लाईटीचं काय होतंय आमच्या निवेदन काय जणू कवाशी व्हायचंय का असं चालायचंय आमचं अजून किती दिवस. 4 दिवसात द्यायच्यात मग आता काय माहिती देते की आता. व्हायच्यात का आमचं असंच चालायचंय ह्या लाईटीने तर नको नको केलंय. पप्पा काय हॉटेलवरती तू आता हो का ग व्हिडिओ कॉल केला एक काम चालू आहे पप्पांचं. तिथं 2 दिवस सुट्टी आहे हॉटेलला. ती करून घ्यायचंय सगळं. पाणी आत येत आहे ती वरण ती हाय थोडस परत न कॉटेज करायचे ती दाखवते कॉटेज म्हणजे तिथं ताजा सुडू आलाय ना. नाही काय म्हणते काय तर होय मी नाही बघितलं आता सध्या बरं असू द्या. नोटिफिकेशन बघितलं. तुम्ही ही सगळं बारीक करते सगळं. हा ना लाईट बारीक करावं लागेल की सगळं. काय म्हणते ज्ञानेश्वरी? लाईट लाईटीचं काय असं चालणार आहे आपलं लाईटीचं. आपलं काय खरं नाही. सगळं बाहेर बी अंधार घरात बी अंधार. काय खरं नाही. पाऊस आला की लाईटीचं काय खरं नाही. चालतच नाही. होईल 4 दिवस ताप वय नाही दिसतोय ना पण आम्ही दिसताय की गोर गोर दिसताय उलट काळ दिसताय का रानात नाही येता येता एवढ्या धावपळीत नाही एवढी गावाला शेंग गावली. सकाळचं म्हणलं तुमचं डब्याचं भागल पडदेशीने म्हणून मग आता ही शेंग बेसन कडाय घालत ही शेंग मीठ करली म्हणजे आपलं सकाळचं उठलं की आपलं उरकाय बरं. किती गावली तरी बरीच गावली. आता लाईट आल्याशिवाय तरी बारीक होत नाही. थांबा अजून भाऊजी आमचं लाईट जोडतात काहीतरी चाललंय वाढू झालं भाऊजींचं. तेव्हा बापू येतात इकडून तिकडून म्हणते अजून स्वयंपाक पण नाही झाला म्हणते. पण बापू जेवून गेलं. बापू म्हणलं मी सकाळच्या 2 चपात्या आणि कोबूचं कालून खाऊन गेलं. बापू म्हणलं मला लय भूक लागली तुमचं. होय मम्मी तू काय का म्हणली मागाशी फॅट का हॅट काहीतरी वेगळंच म्हटली. असं बापू गेलेत. हा आणाय गेलं दूध पुडी हे आणलं असं द्या. गुड मॉर्निंग गुड नाईट सगळ्यांना. दम गेल्या का झालंय डोकं दुखायला लागलंय त्या घामान. आज ऊन नव्हतं. बघा लाईट कशी करते तो का. तुम्हाला खोटं वाटतं आमची लाईट कशी करते आहे का. कसं या अंधारात जगायचं. मी आता टॉर्च लावली म्हणून तुम्हाला कोणी नाही पण बाहेर. बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री. 2 दिवस लय ताण आहे जीवाला. असू दे आता हात दुखायला लागलाय असं करून. हा मारते. बाय सगळ्यांना. बाय बाय गुड नाईट शुभरात्री.